नमस्कार मित्रांनो, तोही माझा मित्र या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता जे काही स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. पहिल्या स्पर्धकाने एक सुंदर रांगोळी काढलेली असते आणि ही सुंदर रांगोळी काढून आता त्यावर जे काही त्यांच्या मात्र आता ते सगळं आपल्या डिझाईनमध्ये रेखू केलेलं आहे, त्या सुंदर रांगोळीची डिझाईन. म्हणून आता जे काही आता हे पार्टिसिपेट करणाऱ्या स्पर्धकांनी आता पहिला जे काही नंबर आहे तर त्यांनी आता इतकं सुंदर रांगोळी काढून जज खूपच खुश होतात आणि सगळेजण टाळ्या वाजवतात. आणि तेवढ्यात मात्र नम्रताने आता आतमध्ये ईश्वरीला प्रॅक्टिस करता करता पाडलेलं असतं. डॉक्टर आता ईश्वरीला चेक वगैरे करत आहेत आणि ईश्वरीला स्पष्ट सांगतात की ईश्वरी मॅडम तुम्हाला आता चालता नाही येणार. तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो डॉक्टर, मला डान्स करायचा आहे आणि ही स्पर्धा जिंकायची आहे. काही झालं तरी मला ही स्पर्धा जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. पण डॉक्टर म्हणतात की एक डॉक्टर या नात्याने मी तुम्हाला परवानगी नाही देऊ शकत. त्यानंतर आता इकडे आकाश टेक्स्टाईल यांचा नंबर आलेला असतो. तेव्हा आता नम्रताने सगळ्यांच्या वाळूच्या बनात येना प्रीतीत घेना आणि जवळ घेना रुपेरी वाळूच्या बनात हे मस्त गाणं आता तिने गायलेलं असतं. सर्वांना आता तिचं हे गाणं फारच आवडतं कारण नम्रताने मस्त असं गाणं गायलेलं आहे. तिचा आवाजसुद्धा खूप सुंदर आहे आणि आकाशने त्यावर मात्र आता एक मस्त चित्र काढलेलं असतं. एक मॉडर्न लुक पद्धतीतील आता एका लेडीचं चित्र काढलेलं आहे आणि एका स्त्रीचं. म्हणजे आकाशसुद्धा आता नम्रताला गाताने बघून खूप छान त्याला वाटतं, त्याला खूप आनंद होतो आणि सगळेजण मात्र आता नम्रताला टाळ्या वाजवतात. नम्रताचं आता हे जे गाणं आहे ते सर्वांना फार आवडतं, तिचा आवाज वगैरे सगळेजण खूपच छान आता खुश होत टाळ्या वाजवत आहे. सगळ्यांना आता नम्रताचं फार आवडतं, त्यामुळे नम्रता फारच खुश आहे. तर आतमध्ये आता डॉक्टर ईश्वरीच्या पायाला बँडेज करत असतात. तर आता ईश्वरीला फार त्रास होत असतो. तर आता अर्णव विचारतो की डॉक्टर काय झालं. तर डॉक्टर म्हणतात की त्यांचा पाय मुरगळल्यामुळे त्यांच्या पायाला सूज आलेली आहे. तेव्हा आता ईश्वरीला खूप त्रास होत असतो. ईश्वरी म्हणते की डॉक्टर खूप दुखतंय. डॉक्टर मात्र ईश्वरीला स्टेजवर डान्स करण्यासाठी अलाउड नाही, परवानगी देत नाही. ईश्वरीला फार टेन्शन येतं. ईश्वरी विचारते की सर काय करायचं आता. तर अर्णव तिला म्हणतो की हे पग मी सिंदूर शांत हो. त्यानंतर बाहेर आता नम्रतासाठी सगळ्यांना आता मॅडम अनाऊन्स करून टाळ्या वाजवायला सांगतात. सगळ्यांना नम्रताचा हा परफॉर्मन्स फारच आवडतो. किंवा आता मॅडम आकाशला विनंती करतात की तुम्ही तुमचं जे काही आर्ट आहे तर ते जज समोर प्रेझेंट करावं आणि नम्रताला जॉईन व्हायला सांगतात. तेव्हा मात्र आता जज समोर नम्रता आता आणि आकाश दोघंही आलेले आहे आपलं ते चित्र घेऊन आणि त्या चित्राबद्दल आता जे काही प्रेझेंटेशन आहे तर ते जजला देत असतात. वल्लरी फारच खुश असते. तिला तर असं वाटतं की माझे नम्रता आणि आकाशच जिंकतील. त्यानंतर आता इकडे अर्णव आतमध्ये ईश्वरीला म्हणतो की तू आराम कर, काही काळजी करू नकोस, मी ऑर्गनाइजला कळून येतो. ओके. डॉक्टर आणि अर्णव बाहेर जातात. ईश्वरीला फार टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर आता पुढच्या जोडीचा नंबर असतो सौदामिनीचा. सौदामिनी क्रिएशनचा आता इथे परफॉर्मन्स सुरू होतो. आता मस्त आता एक वेगळाच डान्स त्यांचा सुरू होत आहे आणि तिचा पार्टनर आता ते चित्र ते रेखीव करत आहे. तर ते प्रेझेंट करत असताना आता तो सगळं काही करत असतो. सगळेजण टाळ्या वाजवतात सौदामिनी क्रिएशनसाठी आणि आता सौदामिनी तर फारच खूप खुश होत असते. त्यानंतर आता इकडे मात्र आता ही ईश्वरी घुंगराकडे बघत असते कारण घुंगरू तिने हातात घेतलेलं असतं आणि आता तेवढ्यात ईश्वरीचं जे काही प्रतिरूप आहे तर ते तिच्या समोर येते आणि समोर येऊन मात्र आता ते घुंगरू तिच्या हातातून घेते आणि तिचं प्रतिरूप तिला म्हणतं की हे बघ ईश्वरी, अगं तू नेहमी म्हणत असते की आता प्रयत्न जर केले तर त्यातून आता आपण सफल होत असतो आणि सारखं फिकर नॉट असं कोण म्हणत असतं ग. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की पण माझा तर पाय मुरगळलेला आहे, काय करायचं. तेव्हा ईश्वरीचं प्रतिरूप तिला म्हणतं की तू तुझ्या मनाला सांग की तू हे सगळं काही करू शकते, कोशिश. तेव्हा मात्र सौदामिनी क्रिएशनचा जो काही परफॉर्मन्स आहे तर तो एकदम असा युनिक झालेला असतो. सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. त्यानंतर मात्र आता त्यांचं चित्र असं छान आता म्हणजे केलेलं आहे आकर्षित. ते सुद्धा आता जज चेक करतात. त्यानंतर आता अर्णव राजशिर्के आणि आता ईश्वरी राजशिर्के यांना स्टेजवर बोलवण्यासाठी आता पुकारलं जात आहे. पण आता ईश्वरी आणि आता अर्णव हे दोघंही मात्र आता तेथे येत नसतात कारण ईश्वरीचा पाय मुरगळलेला असतो आणि आतमध्ये ईश्वरीचं मन मात्र आता ईश्वरीच्या हातामध्ये ती घुंगरू वगैरे देते आणि घुंगरू वगैरे देऊन ईश्वरीला प्रॅक्टिस करायला सांगून आता एकदा प्रयत्न करायला सांगितलं जातं कारण आता ईश्वरीचं मनच ईश्वरीला आता डान्स करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. सगळ्यांना ईश्वरी अर्णवची काळजी लागलेली असते की ते दोघं अजून का स्टेजवर येत नसतील. सगळेजण त्यांच्याकडे आता नजर अगदी सगळ्यांची लागलेली असते. आता मात्र सारखं आता अर्णव आणि ईश्वरीला बोलवण्यात येत नाही.
मला आता या स्पर्धेतून आता खरंच काढून टाकण्यात येईल, लवकरात लवकर या. तर सौदामिनीला तर फारच आनंद होत असतो. अंजली, आता आजोबा ह्या सगळ्यांना मात्र आता कधी ईश्वरी आणि अर्णव स्टेजवर येतील याची ते आतुरतेने वाट बघत आहे. आणि शिर्केंना सुद्धा. तेवढ्यात अर्णव बाहेर येतो. तेव्हा मॅडम म्हणतात की फायनली अर्णव सर आलेत. मग अर्णव आला म्हणून सगळ्यांना आनंद होतो. राकेश, सौदामिनी पाहतच असतात. सगळ्यांना एक दिलासा मिळतो. सगळेजण आता खुश होत अर्णवकडे पाहत असतात. पण ईश्वरी अजून आलेली नसते. तेव्हा सौदामिनी आणि आता जो काही हा देवसरे आहे तर तो एकमेकांकडे लगेच बघतात. त्यांना असं वाटतं की नक्कीच हे परफॉर्मन्स करण्यासाठी आलेले आहेत. तेव्हा ईश्वरीचं मन आता ईश्वरीच्या हातात घुंगरू देऊन म्हणतं की तुझ्या दुःखाला तू तुझी ताकद बनव आणि मला माहिती आहे की ईश्वरी तू हे सर्व करू शकशील. ऑल द बेस्ट करून ईश्वरीचं मन तेथून गायब होतं. ईश्वरी पाहत असते आणि तेवढ्यात मात्र आता ईश्वरी ते घुंगरू हातात घेऊन आता डान्स करायला जाण्याचं ठरवते. तर बाहेर अर्णव मात्र स्टेजवर येतो आणि मॅमच्या हातातून आता तो स्पीकर घेतो आणि म्हणतो की ॲक्च्युली आम्ही हा परफॉर्मन्स आणि एक असा प्रॉब्लेम झालेला आहे, खरंच सॉरी, त्यामुळे परफॉर्मन्स नाही करू शकत. आणि तेवढ्यात मात्र आता ईश्वरी बाहेर येते. ईश्वरीच्या पायातील घुंगरू वाजतं आणि अर्णव आता तिच्याकडे पाहत असतो. सगळेजण ईश्वरी आणि अर्णवकडे बघतात आणि ईश्वरी आता अर्णवला फक्त मान डोलून हो म्हणते, मी तयार आहे. आणि जज मात्र सगळेजण खुश होतात. सगळ्यांना आनंद होतो की ईश्वरी बाहेर आली म्हणून ईश्वरी मात्र आता अगदी तयार होते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ईश्वरी छान असा डान्स केलेला असतो. अर्णवने तिच्यावर चित्र रेखाटलेलं असतं. पण सौदामिनीचा फारच जळफाट होतो. सौदामिनी राकेशला फोन करते आणि आपल्याकडे वेळ फार कमी आहे, आता लवकरात लवकर काहीतरी कर असं म्हणते. राकेश म्हणतो की मला माझा गेम शिकवायचा नाही. हा राकेश आहे ना, तो अनेकांना गाडून मात्र त्यांच्या मुर्द्यावर उभा आहे, कळले ना तुम्हाला. आणि आता मात्र मला फटाके फोडल्याशिवाय फोन करायचं नाही असे स्पष्ट म्हणतो. तर इकडे आता कृष्ण जन्मला ग बाई, कृष्ण जन्मला म्हणून आता ईश्वरी डान्स करत असते. अर्णव तिचं चित्र रेखाटत असतो. तेव्हा अचानक मात्र ईश्वरीच्या पायाला जे काही प्लॅस्टर आहे तर त्यामुळे मात्र पाय दुखला जातो. त्यामुळे ती आता अर्णवकडे पाहत असते, पण त्यातून मात्र आता स्वतःला सावरून घेते. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.